स्वामी समर्थ. शुभ सकाळ सर्वांना. आज आहे भोगी आणि भोगीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. मकर संक्रांतीच्या पण ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा. चला, माझी पूजा झालेली आहे आणि मी आज लावलेली आहे तिळाची टिकली. आजचा मान आहे संक्रांतीचा, तिळाची टिकली लावतात. चला पूजा दाखवते. पूजा झालेली आहे आणि मस्त सुगंधित धूप लावलेला आहे. चला, आज करायचे तिळाचे लाडू. आवरावर सगळी झालेली आहे घरातली. आज लाडू करायचे तिळाचे, कारण तिळाचे लाडू केलेले नाहीत. तीळ काढून ठेवले, त्याच्यामध्ये तीळ आहेत. आता स्वयंपाक करते. स्वयंपाकाला पण हे रात्री सगळी तयारी करून ठेवली. हे भाजी ॲड करायची आहे. बाजरीचं पीठ राहिलं आणायचं आणि तुम्हाला दाखवते. बोरं वगैरे दाखवते. तयारी करून ठेवलेत हे बोरं. हे बघा बोरं, ते हे सगळं वाणाचं सामान आहे. त्याच्यामध्ये ठेवले गाजर आणि हे बोर आहे. बोर एवढं मोठं बोर छान आहे. हे वाळूक असते वाणाच्या सामानात. हे सगळं असतं. हे सगळं मिठे मिठे बोर आहेत. हे आंबट आंबट बोर. चला, आणि खूप साऱ्या बांगड्या संक्रांतीच्या घेतलेल्या. तर तुम्हाला दाखवते छान छान सुंदर सुंदर अशा बांगड्या घेतलेल्या आहेत संक्रांतीच्या. हे बघू शकता, पूर्ण गोट घेतलेले आहेत. गोट आणि हेच भाजीला टाकायचे. त्याच्या एक एक फोडी काढून ना आता चिरून घेते मी. चला, एक एक फोडी टाकून चिरायचे आहेत आपल्याला. हे किचन ओटावरून झालं सगळं. आता स्वयंपाकच करायचं आहे. हे काढलेले सगळे रात्री चिरून ठेवले. हे वांगे आणलेले आहेत 1/2 किलो. आता ह्याची एक एक फोड काढून ह्याच्यामध्ये टाकते. ह्याचा थोडा थोडासा मान असतो म्हणून हे टाकावा लागतो. पण ह्याची जास्त चव लागत नाही, त्याच्यामुळे जास्त नाही टाकायचं. थोडे एक एक फोड काढून टाकायचं. जांबाची पानं आणि ते वाणाला चिरून ठेवायचं. बस एवढ्यालाच घ्यायचं, कारण हे खाल्ल्या जात नाही त्याच्यामुळे. आणि हे आता संध्याकाळी वाण चिरून ठेवायचं सगळं. उद्या चिरीत नाहीत, आजच चिरून ठेवतात सगळं. आणि वांगे चिरून घेते. श्री स्वामी समर्थ. आज आहे भोगी. आता व्हिडिओ थोडासा लेट येत आहे, तर आता भाज्या वगैरे चिरून घेत आहे. अगोदर सगळं फारसं काम आवरलेलं आहे. देवपूजा झालेली आहे. म्हणलं आता स्वयंपाक थोडंसं उशिरा करूया, कारण सगळ्यांनी डबे घेऊन गेलेले आहेत. जेवणारं कोणीच नव्हतं, त्यामुळं थोडंसं उशिरा केलेलं आहे. अगोदर देवाला नैवेद्य दाखवणार आहे आणि नंतर मग जेवणं वगैरे करतात दुपारच्या वेळेस. आता रात्रीचा आणि दुपारचा स्वयंपाक एकदाच करून घेणार आहे, कारण भोग विड्याची तयारी करायची आहे. चला, मी भोगीची भाजी किती सिंपल पद्धतीने करते ते तुम्हाला दाखवित आहे. कढई गॅसवर ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. 2 पळी तेल टाकलेलं आहे. जिरे मोहरी काहीच नाही. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या वाटून टाकलेल्या आहेत. थोडंसं लालसर झालं की त्यामध्ये 2 चमचे काळं तिखट घातलेलं आहे. मी घरी बनवलेला मसाला आहे. हळद घातलेली आहे. छान असं तळल्याच्या नंतर, म्हणजे मसाला छान शिजल्याच्या नंतर त्यामध्ये मी टाकलेले आहेत वांगे. यामध्ये कोणतीही ग्रेव्ही वापरलेली नाही, खोबरं नाही, कांदा नाही, एकदम सिंपल पद्धतीनं. आता वांगे टाकल्याच्या नंतर ज्या मिसळ भाज्या घेतलेल्या होत्या त्या सगळ्या त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. आता ह्या भाजीला तिळाचा खूप मान असतो, कारण तीळ संक्रांत असते ना, त्यामुळं तिळाचा खूप मान असतो. मग 2 चमचे तीळ घातलेले आहेत आणि जेवढे काही वाटाणे वगैरे सगळं होतं, भाज्या मिक्स केलेल्या, चिरून ठेवलेल्या, सोलून ठेवलेल्या, त्या टाकलेल्या आहेत. लगे हात इकडं खिचडी लावून घेतलेली आहे आणि तीळ लावून भाकरी पण केलेल्या आहेत. बाजरीच्या भाकरी बघू शकतात किती छान झालेल्या आहेत. आतून तीळ लागलेले आहेत, वरून तीळ लागलेले आहेत. 2 भाकरी, भाजी, खिचडी. आमच्या इथं खिचडी, भाजी आणि भाकरी याचा मान असतो आणि याचाच नैवेद्य असतो. अगोदर मी देवाला नैवेद्य दाखवून घेतलेले आहेत. आता हेच ताट मिस्टरांना कोणाला पण देणार आहे जेवायला. ज्यावेळेस आपण जेवायला ताट वाढतो, देवांना नैवेद्याला ताट वाढतो, ते 2 पोळ्या 2 भाकरी असंच वाढायचं आहे. एक असं वाढायचं नाही कधीच. तर बघा, राहिलेल्या भाकरी पण टाकून घेते. आता डायरेक्ट तुम्हाला मी संध्याकाळी भेटत आहे. भोगीची तयारी करून ठेवलेली आहे. स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर भोगविडे पण बांधून ठेवलेले आहेत. मी अशा पद्धतीने भोगविडे करतो. जसं लग्न झालं ना तेव्हापासून हे भोगविड्याची पद्धत करते मी. तर जसं सासरी करतात तशाच पद्धतीनं. हे असं नाही की करायलाच पाहिजे. हे एक वाण असतं, आपण घेतलेलं असतं आणि ते आपल्याला
करावं लागतं, म्हणून मी करीत असते. घेतलेलं वाण आहे, याचं उद्यापन पण करतात, पण मी आत्ताच करणार नाही. हे बघा, मी वाण देत आहे, नवीन साडी नेसलेली आहे आणि जिम्मीला वाटते मी कुठंतरी चालले काय की. ज्या वेळेस मी नवीन साडी नेसते ना, जिम्मीला वाटते मी कुठंतरी बाहेर चालले, ती माझ्या मागे 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 फिरत राहते. तुम्ही पाहू शकता, आता तुळशीला वाण देताना सुद्धा माझ्या मागेच आहे आणि घरात गेल्याच्या नंतर सुद्धा मागेच आहे. बघा, शेरा आणि जिम्मी. शेरापेक्षा जिम्मीला नाही का मला बाहेर जाऊच द्यावं वाटत नाही. मी जर बाहेर गेलं तर रडती, ती अक्षरशः रडती लहान मुलासारखं. आणि आता घरात पण गेले ना, बघा मागच येते माझ्या आणि ती मागेच असती. तिला नवी साडी काढली की अशी वास घेऊन बघते, मम्मा कुठंतरी चालली. चला, मी भोगविडे देऊन घेतलेले आहेत, देवाचे दिलेले आहेत, त्यानंतर तुळशीला पण दिलेलं आहे, दिवाबत्ती केलेली आहे आणि आमचा शेरा इथं बसलेला आहे. छोटासा ब्लॉग आहे भोगीच्या दिवशीचा. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ही आमची तुळशी माता आणि तुळशीमध्ये मी राधाकृष्णाची मूर्ती ठेवलेली आहेत. एका फोटोमध्ये राधाकृष्णाचे फोटो होते, ते काढून मी यामध्ये ठेवलेले आहेत, जेणेकरून आपल्याला रोज राधाकृष्णाची पूजा करता येते. असे म्हणतात की राधे कृष्ण जर नाव रोज घेतलं तर म्हणे आपल्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे मी राधाकृष्णाची सुद्धा पूजा करीत असते. चला, वाण देऊन झालेला आहे. आता आतमध्ये यायले घरात, तर जिम्मी माझ्या पाठीमागच आहे. तर तुम्हाला दाखवते बघा, जिम्मी माझी काही पाठ सोडित नाही, माझ्या मागं मागं फिरते. तिला वाटतं मम्मा दिवसभर घरात राहते आणि नवी नवी साडी नेसले की बाहेर जाते, मग ती ओरडते माझ्या नावाने कुठं जाते म्हणून. चला, छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आमच्या जिम्मीसाठी नक्की एक तरी लाईक करून जावर का, तसं जाऊ नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. श्री स्वामी.